हॅलो गाईज, हॅलो गाईज, हॅलो गाईज, हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. अँड सगळ्यात पहिला तुमच्या सर्व लोकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आहे जसं संडे, आपल्या कमबॅक सिरीजचा 28th डे आहे आपला. 28, नो 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 नो, आज 26th डे आहे आपला. आणि 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 डेडलिफ्ट गेल्या टायमाला आम्ही 135 ला एक रेप अटेम्प्ट करायचा प्रयत्न केलेला, पण माझा लेग ट्रेन ऑलरेडी आदल्या दिवशी झालेला, त्यामुळे मला वेट लिफ्ट करता नव्हतं येत. प्लस मला सर्दी आणि डोकेदुखी होती. आत्ता 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 काय प्लॅन आहे? आत्ता प्लॅन आहे येस 135 आपण आज ट्राय करणार आहे. जर आपल्याला आज 135 गेलं तर ह्याचा अर्थ काय आहे मित्रांनो? ह्याचा अर्थ आहे की आपण प्रत्येक वीकला 5 किलोचा प्रोग्रेस करतो डेडलिफ्ट मध्ये. तर आज 135 गेला तर बल्ले बल्ले. आणि 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 तर मी ह्याच्या आधी पण शूट केलेला. मेल्यासारखं तोंड होतं. संडेला माझं ऑब्व्हियसली असं जातं, मी 10:30ला उठतो, झोपेत असतो झोपेतच असतो पूर्ण दिवस. तर ह्याच्या आधी मी शूट केलेला, त्यामध्ये डोळे माझे एकदम मेल्यासारखे, अरे काय असं असं झालं. तर मी आता परत शूट करतो इंट्रोडक्शन, कारण की मलाच नाही आवडलं ते मेल्यागत इंट्रोडक्शन, हाय हॅलो गाईज करणार. आणि 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 हे कॉफी, ब्लॅक कॉफी, नो शुगर इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाहीतर मी झोपेमध्ये असतोच. आणि येस, आता हे पिणार आहे आणि ही स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी आहे. त्यांनी माझी झोप उडेल. त्यानंतर मी माझ्या कोचिंगचं काम करणार आहे, माझे क्लासेस. आणि दॅट्स इट. चांगली बातमी आहे मित्रांनो, माझी इंजिनिअरिंग आता संपलेली आहे. रिझल्ट फायनल सेमिस्टरचा आलेला आहे. तुम्हारा भाई को मिला 9.38 पॉइंटर. अभी जो मैंने ब्रंच किया उसके कैलोरीज है 875 एंड उसका प्रोटीन है 40 ग्राम. ब्रेकफास्ट के साथ नका घेऊ ब्लॅक कॉफी, कारण की ते डायजेशन स्लो करतं. मला ब्रेकफास्ट करून आता ऑलमोस्ट 45-50 मिनिट्स झालेत. त्यानंतर मी ब्लॅक कॉफी घेतोय. तर येस, नंतरच घ्या, ब्रेकफास्ट सोबत ना घेऊ, डायजेशनमध्ये प्रॉब्लेम होईल. बाकी येस, दॅट्स इट. आता आपण भेटूया सरळ माझ्या सेकंड मीलमध्ये. येस, वेलकम बॅक. तर ही माझी आहे सेकंड मील. त्यामध्ये मी 60 ग्राम्स ऑफ सोया चंक्स घेतलेत. काय नाही, ह्याला बॉईल केलेत. ह्याला थोडे मॅगी मसाला आणि आपल्या घरचा मसाला आणि हळद ह्यामध्ये मॅरिनेट करून ह्याला फ्राय केलं आहे खूप कमी तेलामध्ये. आणि ह्यामध्ये 188 कॅलरीज आहेत, 30 ग्राम्स ऑफ प्रोटीन आहे. तर आता हे खाऊन आपण अर्ध्या तासानंतर वर्कआउट चालू करणार. आता मी हे खातो आणि बस तर डायरेक्ट जिमचं प्रिपरेशन करू हे खाऊन, आणि डायरेक्ट जिमला भेटेल नंतर. इझी. जय श्रीराम ना. 135 आज 135 जाना चाहिए यार. ईगो लिफ्ट नहीं करेंगे, जाएगा तो ही करेंगे, लेकिन जाना चाहिए. स्टक कैसे रहूंगा तो नहीं चलेगा, जाना चाहिए एक रेप बस.
135 1 rep प्लीज. प्लीज एक रप. कॅमेरा झाले. Let's go. एक और जाएगा, एक और जाएगा. लेट्स गो अक्षय. चल चल अक्षय चल. Pop. 135. चलो भाई 140 तो नहीं जा रहा है, नेक्स्ट टाइम ट्राई करेंगे. लेकिन 135 के 2 रेप्स गए. आई एम हैप्पी. सो येस गाईज, हा होता आजचा ब्लॉग. जिममधनं आल्यानंतर मी घरी आलो. पप्पांसोबत मंदिरात गेलो आणि घरी आलो परत आणि जेवण बनवलं. मी काय खाल्लं ते तुम्हाला दाखवेल. 125 ग्राम्स ऑफ पनीर, ठीक आहे, आणि त्यासोबत 3 चपात्या खाल्ल्या. ओके, तर हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला मला सांगा आणि प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काय इम्प्रूव्हमेंट अशी होणार अशी वाटते की लाईक काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो तो कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्राला एका शेअर करा. बाय. दॅट्स इट. रामकृष्ण हरी.